हे बंद रेशमाचे भाग 11. आनंदने आणलेली साडी आईला दिली आणि तो वरती आपल्या रूममध्ये आला. नेहा अजून घरी आली नव्हती, त्यामुळे त्यानं तो वन पीस आणलेला वॉर्डरोबमध्ये ठेवला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. नेहा घरी आली. आनंद लवकर घरी आल्याला तिला माहीत नव्हतं. तो आवरून खाली डेकोरेशन वगैरे बघायला गेला, पण नेहाने त्याला पाहिलं नाही. पार्टीसाठी काय घालू असा विचार चालू होता. ती कधीच अशा पार्टीला गेली नव्हती, त्यामुळे पार्टीला कोणते कपडे घालतात, काय करतात याबाबत तिला काहीच कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे तिने आवरायला घेतलं. आपल्यासाठी तिने एक छानशी साडी नेसायला काढली, गुलाबी, आणि तिने केसाची सैलसर वेणी घातली, कपाळाला चंद्रकोर लावली आणि स्वतः निरखत ती आरशासमोर उभी राहिली. तेवढ्यात आनंद आत आला. त्याने नेहाला पाहिलं. ती साडी नेसून तयार होती. तिचं आनंदकडे लक्ष गेलं. मी तयार झाले, तिनं सांगितलं. तू तू अशी येणार आहेस पार्टीला? आनंदने विचारलं. का, चांगली नाही का दिसत? छानच दिसतेस ग, तो पटकन बोलून गेला. काय? तिला आश्चर्य वाटलं. आपण कसे काय एकदम असे बोललो हे त्याला कळेना. काही नाही, आय मीन तू साडी चेंज कर, आपल्याकडे पार्टी आहे, सत्यनारायणाची पूजा नाही, असं म्हणून त्याने वॉर्डरोबमध्ये तिच्यासाठी आणलेला वन पीस तिला दिला. मी ड्रेस आणलाय तुझ्यासाठी, हा घाल. आनंदने आपल्यासाठी ड्रेस आणलाय यावर तिला विश्वासच बसत नव्हता. तिनं बॉक्स उघडून ड्रेस बाहेर काढला. रेड कलरचा शिवलेस, पाठीमागून नेटेड आणि पुढून डीप नेकचा लॉंग वन पीस होता. तिने तो बघितला, पण हा कसा घालायचा आता प्रश्न पडला होता. पण मी घालत नाही असे कपडे, तिनं घाबरतच आनंदला म्हणाली. आजच्या दिवस घाल, माझे सगळे फ्रेंड्स येणार आहेत, त्यांच्यासमोर अशी काकूबाईसारखी येऊ नकोस. एवढं बोलून तो आपले कपडे घेऊन दुसऱ्या रूममध्ये तयार होण्यासाठी निघून गेला. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे हे कारण आहे तर, म्हणून हे माझ्याशी नीट वागत नाहीत का? ती स्वतःशीच बोलत होती. शेवटी आज त्यांच्या लोकांसमोर आपण त्यांचा मान राखायला हवा असं तिला वाटलं, पण तो ड्रेस घालावासा तिला वाटेना. ती कितीतर वेळ तशीच बसून होती. लॉंगवरती पाहुणे यायला सुरुवात झाली होती. आनंद आवरून खाली आला. क्रीम कलरचा शर्ट, त्यावर डार्क नेव्ही ब्ल्यू कलरचा कोट, त्याच कलरची पॅन्ट, असा लुकमध्ये तो हँडसम दिसत होता. आनंदचे फ्रेंड्स नेहा, पियुष, निहार हे पण आले होते. बराच वेळ झाला नेहा खाली आली नाही, म्हणून आनंदने नेहाला तिची तयार झाली का नाही बघायला पाठवलं. तिने वरती येऊन आनंदच्या रूमचं दार वाजवलं. तशी नेहा भानावर आली. डोळ्यात आलेलं पाणी तिने पुसलं आणि दार उघडलं. हाय नेहा, मिस नेहा, आनंदची फ्रेंड, ती आत येत म्हणाली. हाय, नेहा पण म्हणाली. हसू आणून म्हणाली, तू तयार झाली नाही? ते बघायला पाठवले आनंदने मला. हां, ती काहीच बोलली नाही. तिने तिच्यापुढे तो ड्रेस ठेवला आणि म्हणाली, हा ड्रेस आणलाय त्यांनी माझ्यासाठी, पण मला सवय नाही ग, नेहाने सांगितलं. अगं छान आहे की ड्रेस, तू असं कर, थोडा वेळ हा ड्रेस घाल, त्याने एवढा आणलाय तर नंतर वाटल्यास चेंज कर, नेहा म्हणाली. तसं नेहाच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं. हो चालेल, ती म्हणाली. मग स्नेहाने तिची तयारी केली. तिचे केस छान पिन अप करून वरती बांधले. त्यावर तिला मोठे अरिंग घालायला दिले. चेहऱ्याच्या बाजूने 2 बटा कर्ली करून सोडल्या. गळ्यात एक डायमंडचा नेकलेस घातला आणि तिच्या थोडासा मेकअप करून रेड कलरची लिपस्टिक लावली. खूप सुंदर दिसत होती नेहा. छान दिसतेस, आज तुमचा दिवस आहे, सो आज तू स्पेशलच दिसायला हवंस, असं म्हणून स्नेहाने तिचे एक फोटो काढला आणि एक सेल्फी काढून ती तिला खाली घेऊन आली. तोपर्यंत खाली बऱ्यापैकी पाहुणे जमले होते. हॉस्पिटलचा स्टाफ देखील आला होता. नेहा आली तशा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळाल्या. आनंदची तर नजरच हटत नव्हती नेहावरून. खूप छान लुक केलाय, तो मनातच म्हणाला. नेहा खाली आली तसं त्याने पुढे होऊन तिला हात दिला आणि तिला स्टेजवर घेऊन आला. लॉंग पीसमुळे तिला अशा कपड्याची सवय नसल्याने नेहाला त्यातून चालता येत नव्हतं. कसंबसं आनंदला धरून ती जात होती. एक एक येऊन त्यांना भेटत होता. आनंद तिची सगळ्यांशी ओळख करून देत होता.
तीही हसून प्रत्येकाला प्रतिसाद देत होती. पण ड्रेसच्या डीप नेकमुळे तिला फार ऑकवर्ड वाटत होतं. मग हळूहळू येणारी माणसं पांगली. प्रत्येकजण आपापल्या माणसासोबत जाऊन बोलू लागला. वेटर ड्रिंक्स घेऊन फिरत होता. सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड्रिंक, ज्याला जे आवडेल त्याला तो सर्व करत होता. आनंदही बाकीच्या फ्रेंड्सना भेटायला खाली आला. हाय डूट, कैसा है भाई? त्याच्या केदार नावाच्या मित्राने त्याला मिठी मारत म्हटलं. एकदम मस्त. तू कसा आहेस? कधी आलास भारतात? आनंदने विचारलं. झाला 1 महिना. बाकी बायको छान पटवलीस हा? त्याने आनंदला डोळा मारत म्हटलं. तसं सगळेजण हसले. इतक्यात तिथे मिताली आली. ब्लॅक कलरचा शॉर्ट वन पीस, त्यावर मॅचिंग रिंग, मोकळे सोडलेले केस, त्यात ती खूपच हॉट दिसत होती. सगळ्यांनी तिला हाय हॅलो केलं. हाय आनंद, तिने त्याला सगळ्यांसमोर मिठी मारली. हाय, तोही म्हणाला. तुझी बायको कुठे आहे पण? मिताली आहे तिकडेच. त्याने बोटानेच परब मॅडमशी बोलणाऱ्या नेहाकडे बोट दाखवलं. तिला वन पीसमध्ये बघून मितालीने नाक मुरडलं आणि ती पुन्हा बाकीच्या फ्रेंड्ससोबत बोलू लागली. मग पियुष देखील त्यांना येऊन जॉईन झाला. काय आनंद, काय म्हणते हॉस्पिटल आणि तुझा अभ्यास? पियुषने विचारले. छान चालले. आता पुढच्या महिन्यात दिल्लीला जायचं आहे, कॉन्फरन्स आहे, तो म्हणाला. पण काय रे, एवढी छान बायको कुठे शोधलीस? आम्हाला वाटलं होतं तू मितालीलाच पटवशील. असं म्हणून तो हसू लागला. नाही रे, असं काही नाही. तुम्ही पार्टी एन्जॉय करा, तोपर्यंत मी बाकीच्यांना काय हवं नको ते बघून येतो. असं म्हणून तो तिथून सटकला आणि हॉस्पिटलच्या ग्रुपजवळ आला. डॉक्टर साठे, परांजपे या सगळ्यांनीच नेहाची स्तुती केली. आनंदचं लक्ष नाही असं बघून नेहाने ड्रेस चेंज करून यायचा विचार केला. स्नेहाला सोबत घेऊन ती वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली. साडी पुन्हा नेसून ती खाली आली. आता जरा तिला बरं वाटत होतं. सगळ्यांशी हसून बोलत ती वृषालीताई उभ्या होत्या तिकडे येत होती. तितक्यात तिथल्या एका दगडाला पाय लागून तिचा तोल गेला. ती समोर धपकन पडणार इतक्यात बाजूला असणाऱ्या पियुषने तिला सावरलं. तशी मग ती नीट उभी राहिली. पण तिला पाय टेकवता येत नव्हता. वहिनी, मगाच्या ड्रेसपेक्षा तुम्ही साडीत खूप सुंदर दिसता, पियुषने सांगितलं. थँक्यू. तिच्या अशा कॉम्प्लिमेंटने तिच्या चेहऱ्यावर छानसं हसू आलं होतं. अजूनही तिचा हात पियुषच्या हातात होता, कारण ती एका पायावर उभी होती. तो तिला धडून खुर्चीजवळ नेऊ लागला. इतक्यात आनंदचं लक्ष गेलं. त्याला पियुषचा खूप राग आला. तारा चालत तो त्याच्या दोघांजवळ आला. पियुष, काय चाललंय हे? मला कळेल का? त्याने स्वतःला शांत करत विचारलं. त्याच्या आवाजाने पियुष आणि नेहाने मागे वळून पाहिलं. तिने पटकन पियुषच्या हातातून आपला हात सोडवून घेतला. पण पायाला लागल्यामुळे तिला पाय टेकवता येत नव्हता. पुन्हा तिचा तोल जाणार तितक्यात आनंदने तिला पकडलं. पियुषकडे दुर्लक्ष करून तो नेहाला धरून हळूहळू खुर्चीजवळ घेऊन आला. त्याने तिला मागून घट्ट पकडलं होतं. कदाचित तिचा तोल जाईल म्हणून तो काळजी घेत होता. नेहाला मात्र या सगळ्याचं आश्चर्य वाटत होतं. आनंद आज काहीतरी वेगळाच जाणवला तिला. त्याने तिला नीट आधार देऊन खुर्चीजवळ बसवलं आणि तो पाहुण्यांशी बोलण्यासाठी गेला. कोणीतरी जाऊन म्युझिक सिस्टीम चालू केली. त्यामुळे सगळीजण नाचू लागली. काही कपल्स डान्स करायला लागले तर काही जण आपल्या फ्रेंड्ससोबत नाचत होते. मिताली आणि आनंद तिथेच उभा होते. त्याला नाचण्यासाठी आग्रह करू लागली. ती मुद्दाम नेहाला दिसेल अशा अंतरावर येऊन उभी राहिली आणि आनंदच्या खांद्यावर हात ठेवून नाचू लागली. नेहाने तिकडे बघितलं. तिला कसं तरी झालं. तिने आपली नजर दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तिचं लक्ष त्या दोघांकडे जात होतं. आनंद मितालीसोबत नुसता नाचल्यासारखं दाखवत होता, पण त्याचं सगळं लक्ष मात्र नेहाकडे होतं. कोणीतरी येऊन तिला डान्स करायला नेईल असं त्याला वाटलं. पण आपल्याला आज असं का वाटतंय असा विचार त्याच्या मनात डोकावून गेला. मग त्याने मितालीला आपल्यापासून दूर केलं आणि स्टेजवर गेला. सर्वांना त्यांनी डिनर तयार असल्याचं सांगितलं आणि सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती केली. तो स्टेजवरून उतरून नेहाजवळ आला आणि तू इथेच बस, मी तुझ्यासाठी इथेच जेवण घेऊन येतो असं त्याने तिला सांगितलं. नेहाला खरं तर खूप छान वाटत होतं, पण हे प्रेम आहे की आनंद आपल्या मित्रासमोर म्हणून देखावा करतोय हे तिला कळत नव्हतं. तिने शांत राहून जे होईल ते बघायचं ठरवलं. सर्वजण हळूहळू जाऊन डिनर घेऊन येत होते.
जेवणात पंजाबी आणि महाराष्ट्रीयन असे दोन्ही पदार्थ होते. प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे वाढून घेत होते. एका बाजूला त्यासाठी टेबल मांडले होते. वृषालीताई प्रत्येकाला काय हवं काय नको आग्रहाने विचारत होत्या. त्यामुळे पाहुण्यांकडे लक्ष द्यायची आनंदला काहीच गरज नव्हती. त्याने एका ताटात जिरा राईस, दाल फ्राय, व्हेज कढाई असं नेहासाठी वाढून आणलं होतं. हे चालेल ना तुला की दुसरं काही आणू अजून? त्याने तिला ताट दाखवत विचारलं. खाईन मी, ती म्हणाली. सुरुवात कर, तोपर्यंत मी स्वीट डिश घेऊन येतो. असं बोलून तो तिच्यासाठी स्वीट आणायला गेला. तो पदार्थ मांडले होते त्या टेबलजवळ गेला. गुलाबजाम, बासुंदी, रसमलाई आणि वेगवेगळ्या प्रकारचे केस, पेट्रीज असे मांडल्या होत्या. त्याने एका बाउलमध्ये गुलाबजाम घेतले. तो नेहाजवळ आला. त्याने तिच्यासाठी वाढून आणलं होतं, पण तिने जेवायला अजून सुरुवात केली नव्हती. आनंद अजून जेवायचा होता, त्यामुळे ती वाट बघत होती. तो बाऊल घेऊन तिच्या इथे आला. आधीच ती ताट घेऊन बसली होती, त्यामुळे बाऊल कुठे ठेवायचा तिला प्रश्न पडला. तसं त्याने सांगितलं, तू जेव सावकाश, मी थांबतो इथे, हे घेऊन, असं सांगितलं. तोपर्यंत बाकीच्याचं डिनर झालं होतं. सगळी माणसं हळूहळू जायला निघाली. आनंदच्या मित्राचा ग्रुप जेवून निघत होता, त्यामुळे त्याला भेटायला सगळेजण आले. काय आनंद, बायकोची सेवा वाटतं, केदारने हसून विचारलं. नाही रे, तिच्या पायाला दगड लागला ना मगाशी, सो तिला इथे जेवण घेऊन आलो, त्याने सांगितलं. हो का, चांगलं आहे, केदार बोलला. त्यावर सगळे हसायला लागले. अरे मग तिला भरव ना, नुसतं बाऊल घेऊन काय उभा आहेस, केदार बोलला. तसे सगळे त्याला नेहाला भरवण्याचा आग्रह करू लागले. त्याने नेहाकडे पाहिलं. लग्नाच्या दिवशीसुद्धा त्याने जीवावर आल्यासारखं तिला घास भरवला होता आणि आज पुन्हा तिला असं भरवताना त्याला काहीतरी वेगळं वाटत होतं. त्याने गुलाबजामचा एक घास उभ्यानेच नेहाला भरवला. नकळत तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती. त्याने भरवल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तुम्ही जेवलात का, नेहाने हळू आवाजात आनंदला विचारले. तो मानेनेच नाही म्हणाला. केदारच्या त्या लक्षात आलं. तो म्हणाला, अरे आनंद, तू पण जेवला नाहीस ना, मग मी वेटरला तुझं ताट इथेच आणायला सांगतो, थांब. असं सांगून केदार वेटरला सांगायला गेला. आनंद नको नको म्हणेपर्यंत त्या दोघांसमोर एक टेबल आणलं गेलं आणि खुर्ची ठेवण्यात आली. केदारने नेहाला तसंच पुढे होऊन ती खुर्ची टेबलजवळ आणायला सांगितलं. तिने मग त्याप्रमाणे केलं आणि हातातलं ताट टेबलवर ठेवलं. तोपर्यंत आनंदचं देखील ताट आलं होतं. दोघेही समोरासमोर जेवायला बसले. चला तुम्ही जेवा सावकाश, आम्ही निघतो, हॅप्पी मॅरेड लाईफ. दोघांना असं बोलून सगळे फ्रेंड निघून गेले. त्यांच्यासोबत मिताली देखील आनंद आणि नेहाला बाय करून घरी निघून गेली. तुला अजून काही हवं आहे का, आनंदने नेहाला विचारलं. ती मानेनेच नाही म्हणाली. खरं तर आजच्या त्याच्या चांगल्या वागण्यानेच तिचं पोट भरलं होतं. वृषालीताई दुरून हे सगळं पाहत होत्या. आनंदची गाडी हळूहळू रुळावर येते असं त्यांना वाटलं. त्यांच्याही ओळखीच्या बायका आल्या होत्या. त्या त्यांच्यासोबत गप्पा मारत जेवत होत्या. एक एक करून पार्टीला आलेली सगळी माणसं घरी जाऊ लागली. जाताना पार्टी छान झालं असं सांगून जाऊ लागली. सगळी माणसं गेली होती, त्यामुळे आनंद नेहाला धरून वरती रूममध्ये सोडून आला. वृषालीताई देखील आत घरात गेल्या. आनंदची मैत्रीण स्नेहा आनंदला बाय करायला थांबली होती. ती नेहाला सोडून पुन्हा खाली आली. चल मी पण निघते आता, छान झाली पार्टी, स्नेहा म्हणाली. थँक्यू सो मच डिअर, तो हसून म्हणाला. आनंद, एक विचारू का, बोल ना, विचारायचं काय त्यात, तो म्हणाला. नाही, थोडं पर्सनल आहे म्हणून म्हणाली, स्नेहा म्हणाली. बोल ना तू बिंदास्त, आनंद म्हणाला. तुझ्यामध्ये आणि नेहामध्ये सगळं ठीक आहे ना, स्नेहा म्हणाली. का, असं का विचारतेस, त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. का माहीत नाही, पण मला वाटलं की तुमचं रिलेशन नीट नाही चाललंय. अरे नव्याने लग्न झालेली कपल्स किती खुश असतात, कायम एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी धडपडत असतात. तुमच्याकडे बघून तसं काहीच जाणवलं नाही. सॉरी, पण मी जरा स्पष्टच बोलते, स्नेहा म्हणते. आनंदने इकडे तिकडे पाहिलं आणि तो बोलू लागला. खरं तर मला आता लग्न करायचं नव्हतं. हॉस्पिटल आणि अभ्यास यातच माझा सगळा वेळ जातो. आईच्या शब्दाखातर मी हे लग्न केलं. पण नेहा अगदीच काकूबाई आहे गं. काहीही करताना तिला भीती वाटते.
कशी राहते, कशी वागते, माझ्यासारख्या डॉक्टरची बायको कोण म्हणेल का तिला? अगदीच गावंढळ असल्यासारखी असते गं, त्याने सांगितलं. हे बघ आनंद, गावंढळ असणं आणि शहरी असणं हा आपण जिथे राहतो तिथला परिणाम आहे. यावर ती कशी आहे हे सिद्ध होत नाही. कदाचित ती वेल एज्युकेटेडसुद्धा असू शकते. आणि राहिला प्रश्न तिच्या राहण्याचा, तर एखादा माणूस साधा असू शकतो म्हणून तो बावळट नसतो हे लक्षात घे, ती सांगत होती. आनंदला आज त्याच्याच विचार नव्याने ऐकवणारी कोणीतरी भेटलं होतं. पण मला नाही आवडत अशा मुली. पण का? कोण जाणे. आज मात्र नेहा वेगळीच वाटत होती मला. त्या वन पीसमध्ये आणि साडीमध्येही ती खूप सुंदर दिसत होती. तिच्याकडे बघत राहावंसं वाटत होतं. ती त्या ड्रेसमध्ये इतकी सुंदर दिसेल अशी मी अपेक्षाच केली नव्हती. आनंद म्हणाला. हाच फरक आहे तुझ्यात आणि तिच्यात. तिनं तुझ्या इच्छेसाठी तो ड्रेस घातला, तिला पटत नसताना सुद्धा. सो याचा विचार कर. ती साधी आहे इतकंच. तिला समजून घे. काम करण्यासाठी आत्मविश्वास दे. आधी तिला एक माणूस म्हणून तरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. स्नेहा बोलत होती. आनंद भान हरपल्यासारखं ऐकत होता प्रत्येक शब्द. चल मी निघते आता. आनंदला शेक हँड करून हॅपी मॅरेड लाईफ म्हणून ती निघून गेली. आनंदही तिच्या बोलण्याचा विचार करत घरात आला.